हरे कृष्ण. तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की लोमस ऋषी जे युधिष्ठिर महाराज आणि त्यांच्या भावंडांना घेऊन तीर्थयात्रेला निघालेले आहेत, तर त्या वेगवेगळ्या तीर्थामध्ये गेल्यानंतर त्या तीर्थाचं महत्त्व, तिथं जे ऋषी होऊन गेले, त्यांनी जे तपस्या केले, त्या ऋषीबद्दलची कथा हे सांगत असतात. आणि त्यामध्ये अगस्त्य ऋषींच्या बद्दलची माहिती मागच्या ह्याच्यामध्ये कथेमध्ये आपण पाहिली होती. आज तसंच आपण परशुरामजींच्या बद्दल माहिती घेणार आहोत. परंतु यामधून आपण एक महत्त्वाचा जो काही लेसन आपण घेऊ शकतो की तीर्थयात्रेला गेल्यानंतर दर्शन करणे आणि आपलं डोकं माथा टेकवणे आणि निघून येणे असं नाही, तर महत्त्वाचं हे आहे की आपल्याला त्या तीर्थक्षेत्राचं महात्म्य काय आहे, तिथं भगवंताची कथा काय झालेली आहे, भगवंतांचं गुणगान तिथं कशा पद्धतीने झालेलं आहे, याबद्दलची कथा श्रवण करणे, त्यातून बोध घेणे, त्यातून आपल्या जीवनासाठी काही सारतत्व स्वीकारणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे सगळ्या जो आता तीर्थयात्रेचा हा जो काही प्रसंग चालू आहे, याच्यातून आपल्याला निश्चितपणे हा मुद्दा शिकण्यासारखा आहे. आणि आता आपण मग जसं मागच्या वेळेस अगस्त्य ऋषींच्या बद्दलची अगदी स्वतः विचारतात युधिष्ठिर महाराज आणि कथा लोमस ऋषींकडून ऐकून घेतात, तसंच आता आपण पाहणार आहे की लोमस ऋषी त्यांना घेऊन महेंद्र पर्वतावर गेलेले होते. तिथे जे काही त्या अनुषंगाने तिथं जे त्या महेंद्र पर्वतावर भृगुमुनी, अंगिरा ऋषी, वशिष्ठ यांचे जे वंशज किंवा त्या ह्याच्यामधले जे होते त्यांच्याबरोबर त्यांचा संपर्क आला, त्यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले. आणि त्याच ठिकाणी परशुरामजींचे सेवक होते अकृतव्रण. तर त्यांना भेटल्यानंतर युधिष्ठिर महाराज त्यांना विचारतात की मला परशुरामजींचे बद्दल तुम्ही सांगा. कारण त्या ठिकाणी परशुरामजींनी लोमस ऋषी त्यांना सांगतात की हे स्थान असं आहे की या ठिकाणी परशुरामजींनी त्यांचं हरवलेलं तेज पुन्हा प्राप्त केलं. आणि मग यांना प्रश्न निर्माण होतो की त्यांचं तेज कसं हरवलं, कारण परशुरामजींच्याबद्दल आपण कथा ऐकून आहे की 21 वेळा त्यांनी क्षत्रियांचा संहार केला. मग युधिष्ठिर महाराज त्यांना परशुरामजींच्याबद्दल ही विचारतात की मला परशुरामजींच्या अनुषंगाने तुम्ही माहिती सांगा. मग ते जे अकृतव्रण जी त्यांना कथा सांगतात ती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर परशुरामजींचा जो काही जन्म झालेला आहे तो भृगु ऋषींच्या ह्याच्यामध्ये कुळामध्ये जन्म झाला. भृगु ऋषी हे त्यांचे पंजोबा म्हटलं जातं, कारण भृगु ऋषींचे जे पुत्र होते ते होते ऋचिक ऋषी. तर ऋचिक ऋषींचा विवाह जो झाला ते सत्यवती किंवा कौशिकीशी झालेला आहे. आणि ही जी कौशिकी किंवा सत्यवती आहे ही जी आहे ही राजा गादी, कान्यकुब्ज देश म्हणजे जो आता उत्तर प्रदेशमध्ये आपण कन्नौज म्हणून प्रदेश पाहतो, त्या कन्नौजचे राजा होते गादी. आणि ते गादी राजा त्यांच्या पत्नी समवेत त्यांनी त्यांचं राज्य सोडलं आणि वनामध्ये राहायला गेले. आणि त्यांना फक्त एक मुलगी होती सुरुवातीला, तिचं नाव सत्यवती. तर ही सत्यवती जी आहे ही सत्यवती आश्रमामध्ये, गादी महाराज आश्रमामध्ये त्यांच्या असताना ऋचिक ऋषींच्या नजरेस येते. आणि ऋचिक ऋषी कोणतं? भृगूंचे पुत्र. मग ते मागणी घालतात, ते म्हणतात की हे राजा मला सत्यवतीशी विवाह करायचा आहे, तू मला पत्नी म्हणून तुझी कन्यादान कर. तर मात्र राजा गादी म्हणतो की नाही, आमचं परंपरा असे, मी ठीक आहे मी तुला माझी पुत्री द्यायला तयार आहे, परंतु आमची परंपरा असे आहे की कन्याशुल्क द्यावे लागेल. थोडक्यात हुंडा. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण मुलीकडून हुंडा घेतो, एक त्यावेळेची प्रथा अशी होती की मुलीला हुंडा द्यावा लागत होता, त्याला कन्याशुल्क म्हणायचे. मग ते कन्याशुल्क काय मागतात? ते म्हणतात 1000 घोडे मला पाहिजेत. आणि ते घोडे कसे पाहिजेत? तर त्याचा रंग जो आहे तो पांढरा आणि पिवळा मिक्स केल्यानंतर जसा होईल असा तो रंग पाहिजे. आणि त्या घोड्याचा एक कान जो आहे तो काळा असला पाहिजे. असा घोडा म्हणजे तो शुभ घोडा आहे, अशा पद्धतीचा जर घोडा असेल, असे 1000 घोडे जर तू मला दिलं तर निश्चितपणे मी तुला माझी कन्या दान करायला तयार आहे. आता ऋचिक हे तर ऋषी होते, त्यांच्याकडे काही तसं धन नव्हतं, म्हणून ते मग वरुण राजाकडे जातात. आणि वरुण राजाकडून
ते वरुण देवांकडून ते कृपा प्राप्त करतात. ते म्हणतात की मला विवाह करायचा आहे आणि मला कृपया असे असे घोडे दे. तर मग ते आजही ते ठिकाण आहे, अश्वतीर्थ नावाचं एक ठिकाण आहे. त्या अश्वतीर्थ ठिकाणी यांना म्हणजे रुचिक ऋषींना वरुण देवानी 1000 घोडे त्या प्रतीचे तसे जसे पाहिजेत ते घोडे दिले आणि ते घोडे घेऊन तो राजा गादीला ते भेट करतात. आणि मग जो काय आहे गादी त्या सत्यवतीचा किंवा कौशिकीचा विवाह यांच्याशी लावून देतात. ही कौशिकी म्हणजे आजही कोसी म्हणून जी नदी आहे बिहारमध्ये, कोसी नदी, तर ती म्हणजे ही कौशिकी रूपांतरित झालेली आहे त्या नदीमध्ये. तिच्यावरून ते नाव पडलेलं आहे कौशिकी, कौशिकी नदी, किंवा तिलाच आता कोसी असे म्हणतात. तर हां, कानपूर, कन्नौज म्हणजेच कानपूर ना. अच्छा, मला वाटलं कन्नौज हा वेगळा हे. कानपूर, ओके. कान्यकुब्ज, कन्नौज आणि आताचं कानपूर. तर ही कानपूर ही गादी देशाची ही होती. मला वाटलं कन्नौज, कारण तिथं म्हणजे कन्नौजचं मी बरंच ऐकलं होतं, तर मला वाटलं कन्नौज हा काहीतरी एक वेगळा हे आहे. ओके ओके. तर म्हणजे कानपूर आत्ताचं तो राजा गादीची राजधानी होती. तर या पद्धतीने तिचा विवाह होतो सत्यवती किंवा कौशिकीचा. सत्यवती म्हणजे ही आपण जी महाभारतात ती नाही, कृपा करून त्याचा हे करून घेऊ नका. ती सत्यवती वेगळी, ही सत्यवती वेगळी, ही कौशिकी. तर मग रुचिक ऋषी जे आहेत ते आपल्या पत्नीला घेऊन भृगू त्यांचे वडील जे आहेत त्यांच्याकडे जातात आशीर्वाद मागण्यासाठी. आणि मग भृगुमुनी प्रसन्न होतात, म्हणतात ठीक आहे तुझा विवाह झाला, चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या सुनेला म्हणतात तू माझ्याकडून वर माग, तुला काय वर हवा ते माग. तर ती म्हणते मला आणि माझ्या मातेला दोघांनाही पुत्रप्राप्ती व्हावी. कारण गादी राजांना एकच मुलगी असते सत्यवती किंवा कौशिकी, आणि मुलगा नसतो. तर त्यामुळे ती तिच्या आईसाठी सुद्धा भृगु ऋषींच्याकडे म्हणते की कृपा वर द्या की माझ्या आईला सुद्धा पुत्रप्राप्ती होईल आणि मला पण पुत्रप्राप्ती होईल. तर ते काही विधी सांगतात की तू अशी अशी विधी कर, एक वृक्षाला आलिंगन दे, परत काही एक फळ देतात आणि सांगतात की बाबा तू हे व्रताचं पालन कर, तू आणि तुझी आई, आणि जे सांगितलं तुला तेच कर आणि तुझ्या आईला जे सांगितलं तेच कर. तर त्याप्रमाणे जर तुम्ही दोघींनी व्रताचं पालन केलं तर तुम्हाला निश्चितपणे चांगला मुलाची प्राप्ती होईल. मग काही दिवसानंतर पुन्हा भृगु ऋषी त्यांच्या सुनेकडे येतात. तर त्यांना त्यांच्या दिव्य चेतनेने लक्षात येतं की थोडीशी गफलत झालेली आहे. ते म्हणतात तुझ्या मातेने तुला ठगवलं आहे, म्हणतात की जो मी तुला सांगितले होतं जो विधी पालन करायला तो विधी तुझ्या मातेने पालन केला आहे आणि तुझ्या मातेने जो पालन करायचा होता तो तू पालन केला आहे. त्यामुळे तुम्हाला पुत्रप्राप्ती होताना थोडासा फरक होणार आहे. कारण तुला मी अशा पद्धतीचा वर दिला होता की तुझा जो मुलगा असेल तो उत्तम असा एक ऋषी किंवा ब्राह्मण तयार होईल, आणि जो गादी हा राजा होता कारण तिचे वडील क्षत्रिय होते, त्यामुळे त्यांच्यासाठी जो पुत्र असेल तो वीर वृत्तीचा असेल. पण आता तुम्ही आदला बदल केल्यामुळं तुला जो पुत्र होईल तो वीर क्षत्रिय वृत्तीचा उत्पन्न होईल, आणि जो तुझ्या मातेला होईल पुत्र तो मात्र म्हणजे संन्यासी वृत्तीचा किंवा म्हणजे ऋषी वृत्तीचा तो निर्माण होईल. ती म्हणते नाही नाही, म्हणते असं नका करू, माझे पती जे काय आहे तुमचे पुत्र ते ऋषी आहेत, आमचं आता मी स्वतःसुद्धा हे जीवन स्वीकारलेलं आहे, त्यामुळे मला आता त्या क्षत्रिय वृत्तीच्या ह्याच्यामध्ये जायचं नाही. त्यापेक्षा तुम्ही असं करा, आता माझ्याकडून चूक झालेलीच आहे, तर माझा पुत्र हा ऋषी वृत्तीचाच द्या, त्याला जो पुत्र होईल म्हणजे माझा जो नातू असेल तो क्षत्रिय वृत्तीचा चालेल. मग भृगुमुनी म्हणतात बरं ठीक आहे, काय हरकत नाही, तुझा पुत्र जो आहे तो ऋषी वृत्तीचा होईल. आणि त्याप्रमाणे हिला सत्यवतीला किंवा कौशिकीला जो पुत्र होतो तो म्हणजे जमदग्नी ऋषी. जमदग्नी ऋषी हे पुत्र होतात. आणि मग जमदग्नी ऋषींचा विवाह होतो राजा प्रसन्नजित यांची कन्या रेणुका. आणि रेणुका आणि जमदग्नी यांना 5 पुत्र होतात, आणि ते 5वा पुत्र म्हणजे परशुरामजी असतात. आता पुढं परशुरामजीची पण कथा पाहिजे, पण त्याच वेळेस इकडं म्हणजे राजा गादीला पण पुत्र होतो, आणि तो पुत्र म्हणजे कौशिक. आणि कौशिक म्हणजेच कोण, तर विश्वामित्र, की जो पुढं ऋषी बनतो. त्याची कथा आपण वेगळ्याने पाहू, पण म्हणजे एवढा पाठ लक्षात घ्या की तो त्या भृगु ऋषींच्या वरदानामुळं
तो क्षत्रिय कुळात जन्माला येऊनही क्षत्रियत्व सोडून देतो आणि तो ऋषी बनतो. आणि आपल्याला माहिती आहे, मागं मला वाटतं आपण कथा वसिष्ठ म्हणूनचे ते गाय चोरीला जाते वगैरे वगैरे ते पाहिले होते. तर त्यानंतर तो बदलतात विश्वामित्र आणि ते तपश्चर्या करायला लागतात. आणि त्यांची पत्नी मेनका, त्यांच्यापासून जो पुत्र होतो तो मुलगी होती ती शकुंतला. तिची कथा कधीतरी आपण नंतरच्या ह्याच्यात पाहू. तर आता या ठिकाणी एक जमदग्नी ऋषींना जे 5 पुत्र होतात त्यातला शेवटचा पुत्र असतो परशुरामजी. तर एकदा काय होतं, रेणुका माता जी आहे ती स्नानासाठी गेलेले असताना मर्तिका वन देश, म्हणजे त्यावेळेचं त्याचं नाव आताच्या परिस्थितीत काय आहे हे मला पाहायला नाही मिळालं, पण तिथला देश चित्ररथ तो राजा असतो. तो राजा स्नानासाठी नदीवर येतो आणि त्याच वेळेस रेणुका मातासुद्धा स्नानासाठी गेलेली असते. आणि चित्ररथ खूप म्हणजे सौंदर्यशाली असतो, वीर असतो एकदम क्षत्रियवृत्तीचा. आणि त्याच्याकडे पाहून मनामध्ये एक आकर्षण निर्माण होतं की अरे, म्हणजे तिच्या, कारण त्या ॲक्च्युली मूलतः ती क्षत्रिय वृत्तीची असते. तिला ऋचिक मुनींच्यामुळं तपस्वी जीवन जगावं लागत असतं. आणि ती तेव्हा त्यांचं वैभव आणि त्यांना ते त्यांचा हे पाहते तर ती आकर्षित होते थोडीशी. आणि परंतु तसाच विचार करते आणि ती निघून येते. आवडलं म्हणतो ना आपण, एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते, मुलीला मुलगा आवडतो, तसं तिच्या हृदयात ती फिलिंग होते. ती काही एक्सप्रेसही करत नाही, काही बोलायलाही जात नाही, फक्त तिच्या हृदयामध्ये ती होते की हा खूप आकर्षक आहे. आणि ती भावना घेऊन ती निघून येते. आश्रमात आल्यानंतर जमदग्नी ऋषींना लक्षात येतं, कारण तेवढे ते महान हे असतात, त्यांना लक्षात येते की माझ्या पत्नीच्या मनामध्ये विचलन झालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना ते क्रोध अनावर होतो की तू एका ऋषीची पत्नी आहे आणि तुझ्या मनात एका पुरुषाबद्दल आकर्षण निर्माण झालं, हे योग्य नाही. आणि त्यामुळं ते रागाच्या भरात, क्रोधाच्या भरात, त्यावेळेस तिथं त्यांचे 4 पुत्र असतात. परशुरामजी बाहेर गेलेले असतात. त्यांना म्हणतात की हिचं लगेच हत्या करा, ही कुलटा आहे, हिने तिच्या पावित्र्य भंग केलेला आहे, तर तुम्ही हत्या करा तिची. तर आपल्या मातेची कशी हत्या करणार ना. त्यामुळे ते हात जोडतात आणि 4ही पुत्र म्हणतात की पिताजी, आमच्याकडून हे काही कार्य होणार नाही, कृपा करून तुम्ही आम्हाला असं काय कार्य सांगू नका, अघोर असं आम्हाला काय कार्य सांगू नका. तर त्या रागाच्या भरातच ते पोरांना पण शाप देतात. ते म्हणतात की तुम्ही मंदबुद्धीचे होताल, तुम्ही पित्याच्या आदेशाचं पालन केलं नाही तर तुम्ही मंदबुद्धीचे होताल. मग तेवढ्यात त्यांना शाप देऊन होतो, तेवढ्यात तिथं परशुरामजी येतात. परशुरामजी काही लाकूड फाटा आणायला गेलेले असतात, त्यांच्यावर त्यांचा परशू असतो, म्हणजे कुऱ्हाड. आणि ते आल्यानंतर म्हणतात तू माझा अत्यंत लाडका पुत्र आहेस, तू माझ्या आदेशाचे पालन करणार आहेस का नाही. ते म्हणतात हो पिताजी, मी तुमच्या आदेशाचे पालन करणार, सांगा तुम्ही काय. ते म्हणतात ही तुझी कुऱ्हाड हातात घे आणि तुझ्या मातेचं मान छाटून टाक. क्षणाचाही विलंब न करता परशुरामजी त्यांच्या मातेच्या ह्याच्यावर मानेवर कुऱ्हाड चालवतात आणि ती धडा वेगळा करतात. आणि ते रडायला लागतात की त्यांना फार दुःख होतं की पित्याचा आदेश पालन केला पण माझी माता गेली. पण जमदग्नी फार प्रसन्न होतात. ते म्हणतात तू मला वर माग, काय पाहिजे. ते म्हणतात पिताजी, माझ्या मातेला तुम्ही पूर्ववत करा. आणि दुसरी गोष्ट, तिच्या स्मरणात सुद्धा नाही राहिलं पाहिजे की मी हे कुऱ्हाडीने तिच्या मानेवर चालवलेले आहे. मला असा तिच्या ती विसरली की पाहिजे, तिच्याकडं अजिबात हे ध्यानात राहील. तुम्ही हे दोन्ही गोष्टी करा. मग जमदग्नी निश्चित त्यांचा क्रोध पण शांत झालेला असतो. आणि मग ते म्हणतात की तथा असतो. त्याप्रमाणे रेणुका माता जीवित होते आणि तिला लक्षात पण राहत नाही. आणि मग ते म्हणतात की ठीक आहे, ते म्हणतात माझ्या भावांसाठी पण कृपा करून त्यांना पण वर द्या, त्यांच्या मंदबुद्धीचे ते नका बनवून देऊ. तर त्याप्रमाणे जमदग्नी ऋषी त्या मुलांना पण वर देतात. म्हणजे 4ही भाऊ ते पूर्ववत करतात आणि मातेला सुद्धा ते पूर्ववत करतात. आणि म्हणजे परशुरामजीची मातृभक्ती पण असते. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटेल की अरे त्यांनी कसं काय आईवर त्यांचे हे चालवलं, पण त्यांना तो विश्वास असतो की माझ्या वडिलांमध्ये ती ताकद आहे आणि मी वडिलांना प्रसन्न करून माझ्या मातेसाठी ते निश्चितपणे हे करून घेऊ शकतो. तर हा परशुरामजींचा पहिला प्रसंग आहे की त्यांनी त्यांच्या वडिलांचं, बऱ्याच जणांनाही माहिती असेल की त्यांनी त्यांच्या आईचं जे आहे मान किंवा शिरधडा वेगळं केलं, परंतु त्याची पार्श्वभूमी अशी होती. आणि मग त्यावेळेस ते त्यांना वर देतात की तू अत्यंत शूर असा पुत्र होशील, तू संपूर्ण जगामध्ये तुझी कीर्ती होईल वगैरे वगैरे.
त्यानंतरचा एक प्रसंग असा होतो की मग त्यामुळं खऱ्या अर्थाने परशुरामजी हा क्षत्रियांचा संहार करतात. आपण बरेच वेळा ऐकलंय की क्षत्रियांचा संहार 21 वेळा केला, पण का केला, कोणत्या प्रसंगाने केला, तो प्रसंग महाभारतामध्ये हे आकृत पुराण जे आहे ते युधिष्ठिर महाराजांना सांगत असतात. ते म्हणतात की हयेव वंश असतो, त्याच्यामध्ये कार्तवीर्य अर्जुन नावाचा एक योद्धा होऊन गेला. तो अत्यंत शूर होता, म्हणजे त्याला दत्तात्रेयांच्याकडून त्याला वरदान मिळालं, त्याला सोन्याचं विमान मिळालेलं होतं आणि त्याला असा वर होता की तुला कोणीही, तू अजिंक्य राहशील, तुला हरवू शकणार नाही कोणी, असा त्याला तो वर होता. तुझा रथ कोणी थांबवू शकणार नाही असा त्याला हे होता. त्यामुळे त्यांनी सगळ्यांच्या नाकीनं आणलेलं होतं. देवतांना सुद्धा तो परेशान करत होता. पृथ्वीवर तर संपूर्ण सगळ्या पृथ्वीवर ही वॉज नॉट अ डेमन, तो राक्षस नव्हता हे लक्षात घ्या, तो राजा होता, पण तो अत्यंत प्रभावशाली बनला होता. तो त्या शौर्यतेचा गुणगान आजही केलं जातं. सांगितलं जातं की त्या पुराणामध्ये असं सांगितलं की त्याच्या इतका शूर कोणीच नव्हता, कार्तवीर्य अर्जुन. तर तो कार्तवीर्य अर्जुन जो आहे त्याला सहस्त्र भाऊ होते. म्हणजे आपण रावणाला पाहतो की 10 तोंड होते, पण ह्याला सहस्त्र भाऊ होते, एवढा तो पराक्रमी होता. आणि तो एकदा इथं जमदग्नी ऋषींच्या आश्रमात कोणत्या निमित्ताने येतो आणि त्या ठिकाणी कुणी नसतं त्यावेळेस, जमदग्नी ऋषी नसतात, फक्त रेणुका माता असते. आणि काहीतरी तो चिडचिड करून तो पूर्णपणे त्यांच्या आश्रमाची नासधूस करतो. आणि त्या आश्रमाची नासधूस केल्यामुळं परशुरामजी येतात, ते चिडतात, कुणी केलं, कार्तवीर्य अर्जुनाने केलं, का तो तशी शक्तिशाली आहे. ते म्हणतात मी आजच त्याची हत्या करेल. आणि मग परशुरामजी पहिल्यांदा युद्ध करतात कार्तवीर्य अर्जुनाबरोबर. त्याचे 1000 भाऊ छाटून टाकतात ते त्यांच्या परसूने आणि त्याची हत्या करतात. एवढा महान पराक्रमी असलेला जो कार्तवीर्य अर्जुन आहे की ज्याला इंद्रसुद्धा त्याच्याबरोबर युद्ध करत नाही. एकदा त्याने इंद्राशी पण पंगा घेतलेला असतो. इंद्रदेव स्वतः त्यांच्या पत्नीबरोबर सचीमातेसोबत असताना हा त्यांना त्रास देतो, त्यांना पळून जावं लागतं, म्हणजे एवढी त्याची दहशत असते. अशा कार्तवीर्य अर्जुनाचा पराभव आणि वध हे परशुरामजी करतात. आता परशुराम म्हणजे आपल्या पित्याचा वध झाला हे ऐकून कार्तवीर्य अर्जुनाचे जे पुत्र आहे ते भयानक चिडतात आणि ते तसेच पुन्हा यांच्या आश्रमात येतात. त्यावेळेस तिथं ऋषी जमदग्नी असतात, म्हणजे परशुरामजीचे पिता. आणि ॲक्च्युली जमदग्नीमध्ये खूप शक्ती असते. म्हणजे आपण पाहिलं की ते जर रेणुका त्यांच्या पत्नीला जीवित करू शकतात तर ते हजारो लोकांना भस्मसात पण करू शकतात. पण ते म्हणतात की मी ऋषी आहे, मला अनावश्यक संताप करायची गरज नाही, त्यामुळं ते मरण पत्करतात. आणि हे जे कार्तवीर्य अर्जुनाचे आलेले मुलं आहेत ते त्या पूर्ण आश्रम नष्ट करतात आणि जमदग्नी ऋषीचा वध करतात. आणि त्यावेळेस परशुरामजी तिथे नसतात. परशुरामजी तेव्हा येतात तर पाहतात तर त्यांच्या पित्याचा वध झालेला आहे. आणि मग ह्या पुत्रांनी, कार्तवीर्य अर्जुनाच्या पुत्रांनी अशा प्रकारे हे कृत्य केले पाहून ते त्यावेळेस प्रण घेतात की मी ह्या पूर्ण भूतलावरून पूर्ण क्षत्रियांचा संहार करेल. आणि मग तिथून पुढे ते कार्य चालू करतात. कार्तवीर्य अर्जुनाचे पुत्र नंतर ते वध करतातच, त्यांना मदत करणारे, त्यांचे सगळे सोयरे, असं करत करत सगळे क्षत्रिय ते 21 वेळा जी संपूर्ण पृथ्वी आहे ती क्षत्रिय विहीन करतात. आणि त्यांचा संहार करून त्यांचं जे रक्त आहे ते समंत पंचक्षेत्रामध्ये 5 कुंडामध्ये ते रक्त ते भरून टाकतात. आणि त्या कुंडामध्ये मग त्यांच्या जे काही पितर आहे त्या पितरांचं तर्पण करतात, ते विधी करतात. तर त्यावेळेस मग त्यांचे आजोबा म्हणजे ऋचिक मुनी, जमदग्नीचे पिता, ते त्या ठिकाणी प्रकट होतात आणि ते सांगतात परशुरामजीला की अरे तू आता हे जे काही कार्य आहे हे थांबव, हे कार्य करायची गरज नाही, कृपा करून तू ऋषी आहेस, तू तपश्चर्या करायला जा. आणि मग त्यांच्या आजोबांच्या विनंतीवरून त्यांनी जी काही सगळे म्हणजे भूमी त्यांच्या ताब्यात होती, म्हणजे ते राजे होते एका अर्थाने, तर ते सगळे ब्राह्मणांना आणि कश्यप ऋषींना दान करून टाकतात. आणि मग ते महेंद्र पर्वतावर तपश्चर्याला जातात की ज्या ठिकाणी युधिष्ठिर महाराज गेलेले होते. आणि मग तिथं पुन्हा त्यांचं तेज का हरण होतं. मग युधिष्ठिर महाराज विचारतात की मग इथं तपश्चर्याला जातं त्यांचं तेज का हरण होतं. तर त्याचं कारण मग ते सांगतात की ती कथा अशी सांगितली जाते की ज्यावेळेस स्वतः श्रीराम अवतरित होतात, मग श्रीरामजी भगवंत आहेत, ते अवतरित झालेले आहेत, हे ऐकून त्यांची परीक्षा घेण्यासाठी परशुरामजी अयोध्येला येतात.
आणि ते आल्यानंतर श्रीराम त्यांना त्यांचा धनुष्यबाण घेऊन भेटायला जातात. आणि मग हे म्हणतात त्यांना थोडेसे आपण लहान मुलाची जशी टिंगल करतो, त्यांना वाटतं हा काय एकदम बच्चा आहे. त्यांच्या मनात तो अहंकार होतो थोडासा, की म्हणजे जसं आपण पाहतो की कृष्णाच्या बाबतीमध्ये ब्रह्मदेव स्वतः भ्रमित होतात की अरे हे असे कसं काय, ते लहान पोरांच्या बरोबर खाऊ त्यांना देत आहेत, त्यांच्या तोंडातला खाऊ खात आहेत. तसं त्यांना वाटतं की परशुरामजी यांना असं वाटतं की श्रीराम म्हणजे काय एक सामान्य व्यक्ती आहेत. ते म्हणतात की माझ्याकडचा हा जो काही धनुष्यबाण आहे ह्याच्यावर तू प्रत्यंचा लावून ह्याच्यावर धनुष्यबाण खेचून दाखव. तर श्रीराम त्यांना म्हणतात तरीसुद्धा की कृपा करून तुम्ही माझी टिंगल करू नका, तुम्हाला असं का वाटतं मी ते करणार नाही. ते म्हणतात बाष्पळ बडबड का करतो, परत त्याला म्हणतात बाष्पळ बडबड का करतो, तुला जर खरोखरच हिंमत असेल, तू क्षत्रिय असेल तर तू याच्यावर प्रत्यंचा हे करून बाण लावून मला दाखव. मग शेवटी श्रीरामजी बाण लावतात आणि तो बाण त्यांच्यावर सोडतात. तर तो बाण जो सोडतात तर त्यांचा वध न होता, म्हणजे त्यांना कुठलीही जखम न होता त्यांचं तेज पूर्ण काढून टाकतं आणि ते मूर्छित होतात परशुरामजी त्या ठिकाणी. मग परशुरामजी मूर्छित झाल्यानंतर त्यांना जाणीव होते की हे काही कॉमन व्यक्ती नाही आहे, हे स्वतः भगवान विष्णू आहेत किंवा भगवंत आहेत. आणि मग ते त्यांना दंडवत घालतात की मला माफ करा. आणि मग त्यानंतर ते परत मग निघून येतात महेंद्र पर्वतावर. आणि मग त्या ठिकाणी त्यांना भृगु ऋषी येऊन त्यांना स्वतः डाटतात की अरे तुला कळायला पाहिजे होतं, ते स्वतः भगवान विष्णू आहेत, ते भगवंत आहेत, तू त्यांच्याशी पंगा घ्यायला नको होता, मग तू तपश्चर्या कर. मग ते तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ते सांगतात की तू ही समंगा नदी आहे, ती हरिद्वारच्या जवळपास आहे, तर त्या नदीमध्ये तू स्नान कर. मग त्यानंतर की ते जर तू स्नान केलं तर तुला तुझं हरवलेलं जे तेज आहे ते परत प्राप्त होईल. तर मग त्याप्रमाणे हे जे आहेत ते समंगा नदीमध्ये स्नान करतात आणि ते स्नान केल्यानंतर त्यांचं पुन्हा त्यांना ते तेज प्राप्त होतं. आणि मग युधिष्ठिर महाराजांना सांगतात की तू सुद्धा या नदीत स्नान कर, लोमस ऋषी सांगतात. आणि त्याप्रमाणे त्या तीर्थामध्ये युधिष्ठिर महाराज स्नान करतात. मग अशा रीतीने त्यांना ही जी परशुरामजींची कथा आहे ती परशुरामजींची कथा त्या ठिकाणी ऐकायला मिळते. मग ते लोमस ऋषी तिथून युधिष्ठिर महाराजांना घेऊन ते नर्मदा नदीकाठी येतात. म्हणजे हा प्रसंग संपला आता परशुरामजी यांचा याच्यामधला. आणि मग तिथून ते पुढं येतात, ते नर्मदा नदीकाठी येतात. त्या ठिकाणी ते वैदुर्य पर्वत आहे. आता वैदुर्य पर्वत म्हणजे कुठे आहे त्याची जर आम्ही अजून माहिती घेतली तर मध्य प्रदेशमध्ये जो जबलपूर जिल्हा आहे तिथं भेडाघाट म्हणून ठिकाण आहे. तिथं तो जो पर्वत आहे त्याला वैदुर्य पर्वत त्यावेळेस नाव होतं. आणि त्याच्याच जवळून ही नर्मदा नदी वाहते. आणि मग हे सांगतात की तू ह्या नर्मदा नदीमध्ये स्नान कर. हा जो पर्वत आहे हा त्रेता व द्वापारयुगाच्या संधीमध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्याच ठिकाणी म्हणजे लोमस ऋषी त्यांना माहिती सांगतात की च्यवन ऋषी यांनी यज्ञ करून अश्विनी कुमारांना सोमरसपानाचे अधिकारी बनवलेलं होतं. आणि च्यवन यांनी इंद्राला देखील या ठिकाणी स्तब्ध केलेलं होतं. तसेच च्यवन ऋषींना त्या ठिकाणी त्यांच्या पत्नीची म्हणजे सुकन्येची प्राप्ती झाली. मग आता एवढं हे सुरुवातीला ते शॉर्टमध्ये सांगतात लोमस ऋषी की हे असं ठिकाण आहे की अशा ठिकाणावर हे पवित्र असं ठिकाण आहे, इथं च्यवन ऋषींना हे गेलेलं आहे. मग लगेच युधिष्ठिर महाराजांच्यातली ती उत्सुकता जागवते. ते म्हणते मग कृपा करून मला तुम्ही च्यवन ऋषीबद्दल माहिती सांगा. च्यवन ऋषी कोण होते? आपल्याला च्यवन ऋषींचं काय माहिती आहे, आपण फक्त च्यवन ऋषी बोलतो, पण त्यांचं त्याचं काही कनेक्शन नाही आहे बरं का नाव दिलं माहिती नाही. पण च्यवन ऋषींची जी कथा आहे ती वेगळी आहे. तर ती कथा जी आहे ती मग युधिष्ठिर महाराज विचारतात. तर मग त्या ठिकाणी लोमस ऋषी त्यांना ती कथा सांगतात की च्यवन ऋषी जे आहेत हे महर्षी भृगु यांचेच एक पुत्र आहेत. म्हणजे मगाशी जसं आपण रुचिक ऋषी त्यांचा पुत्र त्यांची कथा ऐकली की त्यांच्यामध्ये पुढं रुचिक, जमदग्नी आणि मग परशुराम, तसंच भृगु ऋषींचे दुसरे पुत्र म्हणजे च्यवन ऋषी. तर च्यवन ऋषी तपस्याला जेव्हा जातात ह्या नर्मदा नदीकाठी तर तपस्या करत असताना त्यांच्या अंगाभोवती वारूळ तयार होतं पूर्ण. ते पूर्णपणे एवढा तपश्चर्येमध्ये हे झालेले असतात. तर त्यावेळेस ते एका झाडाखाली ते वारूळ असतात. त्यामुळे कुणाला माहिती नाही, काही जणांनाच माहिती होते इथं करत होते तपश्चर्या, पण आता नक्की कुठे कुणाला माहिती नाही.
आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी राजा शर्याती हा स्वतःच्या सैन्यासह विहार करण्यासाठी कुटुंबासह येतो. त्याची पुत्री म्हणजे सुकन्या. सुकन्या त्यावेळेस यौवन अवस्थेमध्ये असते, तरुण असते, आणि ती तिच्या मैत्रिणीबरोबर त्या नर्मदा नदीकाठी फिरत असते. म्हणजे तिथं ते जे काय सौंदर्य आहे ते निसर्गाचं ते पाहत हिंडत असते. आणि तिला हे ठिकाण दिसतं की अरे वाडोळे आहे, ती माती खूप सॉफ्ट आहे. तिच्यातल्या एका होलमधून तिला असं काहीतरी डोळ्यासारखं आहे असं लक्षात येतं. तो असतो च्यवन ऋषींचा डोळा. मग तिला वाटतं काहीतरी किडा असेल किंवा काहीतरी हे आहे. मग ती एक काडी घेते आणि त्याच्यातून त्या होलमधून घालते. डोळ्याला लागतं च्यवन ऋषींचे. च्यवन ऋषी क्रोधित होतात, कारण च्यवन ऋषी तिला ॲक्च्युली हाक मारत असतात. च्यवन ऋषींना ती आवडते, त्यांना पाहतात अरे खूप सुंदर आहे. त्यांची इच्छा होते की हिच्याबरोबर लग्न करावं. हिला काय माहिती की आतमध्ये ऋषी आहे. ही आपली काडी घालून टाकते. तर ते काडी घालून त्याच्या डोळ्याला लागलं ते शाप देतात. ते शाप देतात शर्यती ऋषींच्या सगळ्या सैन्याला. त्यांच्याबरोबर जे सैन्य आलं असतं त्यांचा पूर्णपणे म्हणजे मूत्रमार्ग आणि मलमार्ग बंद होऊन जातो. ना ते लघवी करू शकतात ना संडास करू शकतात. आणि एकदम परेशान होऊन जातात सगळे की एका दिवसातच. मग सगळे जातात राजाकडे, काय झालं माझ्या सैन्याची ही हालत काय. मग एक जण त्यातला म्हणजे पुरोहित जो असतो तो सांगतो नाही हे च्यवन ऋषींचं तपश्चर्याचं क्षेत्र आहे आणि या ठिकाणी ते तपश्चर्या करतायत. जरूर राजा तुझ्या सैनिकांनी कुणीतरी अपराध केलाय च्यवन ऋषींच्या प्रती. तो राजा विचारतो प्रत्येकाला तुम्ही मला खरं सांगा कुणी केलाय अपराध, काय अपराध केलाय, आपण त्याच्यावर उशाप मागूया. परंतु मी माझं एवढं सैनिक सगळं अशा पद्धतीने हालग्रस्त झालेलं पाहू शकत नाही. तर सगळे सैनिक फार शपथपूर्वक सांगतात की राजा आम्ही काय केलं नाही. मग ही बातमी त्या सगळी कळत बाबा सैनिकांची अवस्था आहे, राजा परेशान आहे, त्या मुलीपर्यंत येऊन पोहोचते. आणि मुलीच्या लक्षात येतं की अरे मी त्या वारुळामध्ये असं काडी घातली होती, बहुतेक ते च्यवन ऋषी असावेत. पण ती जाऊन सांगायला जाते राजाला की कदाचित ते च्यवन ऋषी असतील, माझ्याकडून असा अपराध घडला असेल. मग राजा म्हणतो चल चल दाखव. मग ते सगळेजण जातात तिथं आणि त्या वारुळाच्या ठिकाणी गेल्यानंतर मग ते विनंती करतात च्यवन ऋषींना की कृपा करून तुम्ही माझ्या मुलीसाठी हे करा, म्हणून माफ करा, क्षमा करा, तिला उशाप द्या आमच्या सगळ्याला. ते म्हणतात मी तयार आहे, परंतु तुझ्या पुरीचा विवाह माझ्याशी लावून दे. आता राजाला काही पर्याय नसतो. सुकन्यालाही लक्षात आलेलं असतं की बाबा आता आपण जर काही हे केलं तर माझ्या पित्याचं एवढं हाल होणार आहेत. मग ती म्हणते, सुकन्या म्हणते काय हरकत नाही, माझ्या नशिबामध्ये असंच असेल, त्यामुळे माझी ती जो काय अपराध मी केलेला आहे तो मी भोगायला तयार आहे. आणि सुकन्या विवाहाला तयार होते. मग त्यांचा विवाह होतो. विवाह झाल्यानंतर ती तपस्ययुक्त राहते. म्हणजे सुकन्यासुद्धा खरोखर साध्वी स्त्री असते. ती सगळं राजवैभव सोडते आणि त्या ऋषीच्या च्यवन ऋषींच्या आश्रमामध्ये ती अत्यंत साधं जीवन जगायला लागते. त्यावेळेस मग तिथे तपश्चर्या पाहून किंवा तिथं तिला भंग करण्याच्या दृष्टिकोनातून तिथं दोन्ही अश्विनी कुमार येतात. आणि ते अश्विनी कुमार म्हणतात अरे तू इतकी सुंदर आहे आणि तू एका वृद्ध ऋषीबरोबर राहते, तू याच्यासाठी नाहीच जन्मलेली, तू तर खरं तर म्हणजे देवलोकामध्ये पाहिजे, एवढं तुझं म्हणजे देवलोकामध्ये सुद्धा तुझी इतकी सुंदर स्त्री नाही भेटणार, तू कशाला इथं हे करते, तू आमच्या दोघांपैकी कुणाबरोबर पण लग्न कर आणि आम्ही तुला घेऊन जातो देवलोकामध्ये, काही करणार नाही, च्यवन ऋषी तुझं काही बिघडू शकणार नाही, तू काही काळजी करू नको, आता काही तू तुला शाप देऊ शकणार नाही, आम्ही आहोत. पण ती म्हणते नाही, मी विवाह केला आहे आणि मी माझ्या पतीशी प्रामाणिक आहे, कृपा करून मला तुम्ही काही जबरदस्ती करू नका. मग ते म्हणतात की नाही ठीक आहे, मग आम्ही असं करतो, तुला असं वाटतंय ना, आम्ही तुझ्या पतीला चांगलं रूप देऊ शकतो, मात्र त्यानंतर तरी तू आमच्या तिघापैकी मग जर तुला वाटलं तर तू तुझ्या पतीला पण हे करू शकतो, पण त्यावेळेस पण आमचा ऑप्शन ठेव, मग आमच्या तिघातून तू कोणाची पण निवड कर. पण ते म्हणते तरी नाही म्हणते. ती जाऊन हा प्रसंग च्यवन ऋषींना सांगते की असं असं अश्विनी कुमार म्हणतायत की ते तुम्हाला तुमचं यौवन प्राप्त करून द्यायला तयार आहे आणि मला म्हणतात की तू आमच्या तिघातून निवड, पण मला तुमच्याशीच राहायचं आहे, मी पतिव्रता स्त्री आहे, मला काही कुणाचंही दुसऱ्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडायचं नाही. पण च्यवन ऋषी म्हणतात नाही ठीक आहे, काही हरकत नाही, तू अश्विनी कुमारांकडे चल आणि तू त्यांना सांग की मला तू हे कर म्हणून तारुण्य अवस्था दे. आता कदाचित म्हणजे मला असं वाटतं की काही महाभारतामध्ये नाही, गमतीचा भाग म्हणून, की च्यवन ऋषी हे वैद्य होते, म्हणजे देवतांचे ते वैद्य आहेत आणि त्यांनी कदाचित काही वनस्पतीपासून काही असा पदार्थ दिला असेल, तो आवळाचा असावा म्हणून त्यांच्या
त्याला नाव च्यवनप्राश दिलं असेल, गॉड नोज. परंतु मला त्याच्यातली काही माहिती नाही आणि तसं महाभारत कथेमध्ये पण काय दिलं नाही. फक्त एकच सांगितलं की अश्विनी कुमार त्यांना यौवन अवस्था देतात, यंग बनवतात, एकदम एनर्जेटिक, आणि ते यांच्यासारखे दिसायला लागतात. म्हणजे अश्विनी कुमार कोण आणि हे कोण ओळखता येत नाही, एवढे ते सेम टू सेम तिघातलं. परंतु हिचं जे प्रेम असतं पतीप्रती आणि तिची जी पतिपरायणता असते ती ओळखते तिच्या पतीला, आणि मग अश्विनी कुमार त्यांची हार मानतात. पण च्यवन ऋषी म्हणतात की नाही, तुम्ही अशा मोकळ्या हाताने जाणार नाही, तुम्हाला मी एक वर देतो की यज्ञामध्ये सोमरस जो असतो तो सोमरसाचं पान करायचा अधिकार हा फक्त इंद्राला आहे. कारण इंद्राच्या लेखी अश्विनी कुमार म्हणजे त्याचे नोकरदार आहेत ना. एक लक्षात घ्या, इंद्र राजा आहे आणि त्या राजाच्या दरबारामधला मेन डॉक्टर आहे अश्विनी कुमार. त्यामुळं त्यांना काय तो अधिकार नव्हता की बाबा यज्ञामधली आहुती स्वीकारण्याचा. आणि विशेष म्हणजे सगळ्यात भारी आहुती त्याच्यामध्ये सोमरसपानाची मानली जाते. तर सोमरसाची ज्यावेळेस आहुती दिली जाते ती स्वतः इंद्राने घ्यायची असते. पण हे म्हणतात मी तुम्हाला पण देईल आणि तुमचं त्यावेळेस इंद्र तुम्हाला अडवणार नाही, हा माझा, हे मी तुम्हाला सत्य सांगतो आणि तुम्हाला सोमरसाची आहुती माझ्याकडून मिळेल, ते मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. ते म्हणतात धन्यवाद आणि निघून जातात. त्यानंतर आपल्या जावयाला सुंदर शरीर मिळालं, माझ्या पूर्वीवरचं संकट टळालं, हे बातमी शर्यतीला कळते. त्यामुळे तो खुश होतो आणि तो मुलीला जावयाला बघण्यासाठी उंची, वस्त्र, अलंकार सगळं घेऊन इतर ऋषीच्या आश्रमावर येतो आणि तो फार आनंदित असतो. मग त्यावेळेस च्यवन ऋषी म्हणतात की राजा मी तुझ्यासाठी यज्ञ करणार आहे आणि तू लगेच सामुग्री इथं गोळा कर. राजाला काही प्रॉब्लेम नसतो. त्याप्रमाणे राजा तिथं सामग्री आणतो यज्ञाची आणि यज्ञ च्यवन ऋषी चालू करतात. चालू केल्यानंतर ज्यावेळेस सोमरसाचं त्या हवनकुंडामध्ये देण्याची विधी असते त्यावेळेस ते इंद्राला आवाहन न करता अश्विनी कुमारांना आवाहन करतात. ते अश्विनी कुमारांना आवाहन करतात हे पाहून इंद्र चिडतो, अरे माझी वेळ आली. म्हणजे कसं आहे, असं म्हटलं जातं की कृपया भक्तांनी एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण भगवंताला भोग लावतो ना, ज्यावेळेस अशी घंटी वाजवतो ना, तर भगवंत एकदम अलर्ट होतात की अरे मला आता माझा भक्त प्रसाद देणार आहे. म्हणजे स्वतः भगवंतसुद्धा एवढे उत्सुक असतात. कृपया ही अशी काय त्याला एक यांत्रिक प्रक्रिया समजू नका की आपण घरामध्ये जो काही भगवंतांना भोग लावतो तर ते काही नाही, फक्त एक ताट दाखवायचं आणि भगवंतांना जर टाकणार आणि ते प्रसाद बनणार आणि आपण खायचं, असं नाही. भगवंत तेवढे उत्सुक बनतात, नुसते आपण घंटी वाजवली ना अरे मला प्रसाद काय माझा भक्त देणार आहे, आपले इतके उत्सुक होतात, असे एकदम ही होतात, अलर्ट होतात. आणि त्यामुळं असं सांगितलं जातं, मला त्या दिवशी श्रीपाद महाप्रभू म्हणले आमच्या घरी 56 भोग केले होते आणि 2-4 आयटम ठेवायचे राहिले होते. त्यांना म्हटलं आपण नंतर ठेवू ना. ते म्हटले नाही नाही नाही, भगवंत एकदम अलर्ट होतात आणि भगवंत त्यावेळेस सगळे पाहून घेतात. आपलं ऑफरिंग झालेपर्यंत भगवंताचं हे असतं की काय ठेवलं आहे काय नाही, आणि त्यामुळे तुम्ही नंतर ठेवलं तर भगवंत काय प्रसन्न होणार नाही. त्यामुळे तुम्ही घंटी वाजवायच्या अगोदरच तुम्हाला जे सगळे ऑफर करायचे आहेत ते सगळे ताटात ठेवून द्या, जेणेकरून त्यावेळेस भगवंत सगळीकडे नजर टाकतात की हां काय काय केलं आहे काय केलं आहे. आणि मग तुम्ही ज्यावेळेस दरवाजा बंद करता भगवंत वाट पाहत असतात, आता भक्त मला कधी माझ्या निवांतपणे प्रसाद घेऊन देतोय. तर भगवंत एवढे उत्सुक असतात. त्याचप्रमाणे देवीदेवता का उत्सुक नसतील, इंद्रसुद्धा उत्सुक होते की मला आता सोमरस पान मिळणार आहे, आता मला आहुती घेतली, हातात घेतली आणि कुणाचं नाव पुकारणार, माझं पुकारणार. च्यवन ऋषी कुणाचं पुकारतात, अश्विनी कुमारांचं. त्यामुळे ते एकदम चिडतात आणि चिडून त्यांचं वज्र जे आहे ते घेऊन येतात, असं हातात घेऊनच येतात, असं मारायचं, असं हातात अशा पोझिशनलाच असतात. आता असं टाकणार तर च्यवन ऋषी त्यांना स्टॅच्यू, ते आपलं खोटं खोटं स्टॅच्यू नसतं, त्यांच्यात ती पॉवर आलेली असते. ते लिटरली त्यांचा हातच हालू शकत नाही. इंद्र असे एकदम एका जागेवर स्तब्ध होतात, स्तंभित करतात. च्यवन ऋषीमध्ये ती शक्ती होती. आणि मग ते सोमरस पान ते अश्विनी कुमारांना प्रदान करतात. आणि परत च्यवन ऋषी म्हणतात थांब, तुला मी धडा शिकवतो, तुला मी आता असा राक्षस उत्पन्न करतो की तो राक्षस जो आहे मद नावाचा दैत्य, तो दैत्य उत्पन्न करतात ते एकदम 11 आणि तो म्हणतात त्याला खाऊन टाक इंद्राला. मग इंद्र म्हणतो अरे मला माफ करा. आता इंद्र तर हलू शकत नसतो, तोंड चालू शकत असतं फक्त. म्हणतो मला माफ करा, तुम्ही जसं म्हणाल तसं, तुम्ही अश्विनी कुमारांना दिलं आहे मला मान्य आहे, परंतु माझा तुम्ही रक्षण करा. मग हे जे च्यवन ऋषींना त्यांची दया येते आणि च्यवन ऋषी तो जो मद राक्षस तयार केलेला आहे
त्याला 4 ठिकाणी विभाजित करून त्याला 4 ठिकाणं देतात. कोणती ठिकाणं आहेत ती 4? जी प्रभुपादांनी आपल्याला सांगितलेली आहेत की ही डोंट्स, ह्या गोष्टी करू नका. कोणती? मद्यपान, अवैध स्त्री संबंध, मांसाहार आणि जुगार. तर हा जो दैत्य आहे ह्या 4 ठिकाणी त्याला स्थान दिलेलं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये घुसता, म्हणजे तुम्ही जेव्हा जुगार खेळायला लागता, आपण पाहिलं युधिष्ठिर महाराजांच्या कथेत पाहिलं, नलाच्या कथेत पाहिलं की तो मद हा दैत्य आहे, तुमच्यावर पूर्ण हावीच होणार, तुम्हाला तो नष्टच करून टाकणार. तुम्ही दारूच्या आहारी गेलं, तो मद हा जो दैत्य आहे तुमचा पूर्ण खेळ खतमच करणार, कारण त्याला ते स्थान दिलेलं आहे. च्यवन ऋषी त्याला ते स्थान देतात आणि मग इंद्राला ते ह्याच्यातून मोकळं करतात. तर त्या ठिकाणी जो आहे तो इंद्राचा अशा पद्धतीने हे केलेला आहे, मानभंग जो आहे ते च्यवन ऋषींनी केलेला आहे. आणि मग इंद्र त्यांना त्या ठिकाणी क्षमा मागतो आणि तो प्रसंग त्या ठिकाणी हे संपलेला आहे. तर ही जी कथा आहे, ही कथा च्यवन ऋषींची किंवा इंद्राला स्तब्ध केल्याची ही जी कथा आहे ती युधिष्ठिर महाराजांना लोमस ऋषी त्या ठिकाणी सांगतात. मग त्या म्हणजे कुठं घडलेलं आहे? नर्मदा नदीकाठी. नर्मदा, आता ते ठिकाण एक्झॅक्ट माहिती नाही आहे कुणाला की बाबा हा प्रसंग नक्की कुठं, कारण महाभारतामधले बरेचसे प्रसंग, काही प्रसंगातले स्थळं माहिती आहेत, काही प्रसंगामधले स्थळं माहिती नाही आहेत. जसं मगाशी मी जी कथा सांगितली कौशिकी नदीची, तर कौशिकी नदीकाठी त्यांची बहीण होती ना कौशिकी, त्यामुळे विश्वामित्रांना बहीण त्यांची फार प्रिय होती. तर विश्वामित्रांनी त्या नदीकाठी तपश्चर्या केलेली आहे, पण ते ठिकाण आजच्या घडीला हे नाही आहे की हेच ते ठिकाण आहे म्हणून. तर असे काही बरेचसे ठिकाणं आहेत, त्यातलं सुद्धा नर्मदा नदीकाठी हा घडलेला प्रसंगाचं हे आहे. त्यानंतर मग पुन्हा युधिष्ठिर महाराज पुढं वेगळ्या ठिकाणी येतात आणि ते जे ठिकाण असतं त्या ठिकाणी त्यांना ते राजा उशिनर यांची कथा सांगतात. तर उशिनराची कथा म्हणजे आपण बऱ्याच जणांनी अजून 1-2 कथा आपण पाहणार आहोत, ही आणि अष्टवक्र गीता ज्यांनी लिहिली त्या अष्टवक्र मुनींची एक कथा आपण पाहू. अशा 2 कथा आणि मग आपण आजच्या या कथेला इथं विराम देऊ. शिबी राजा म्हणून आपल्याला माहिती आहे, काही आपण बऱ्याचशा पुस्तकातून ती कथा वाचली असं, पण तो ॲक्च्युली शिबी देशचा राजा होता, देशाचं नाव होतं त्यावेळेस शिबी, पण राजाचं नाव होतं उशिनर. तर ती जी कथा आहे ती कथा अशी आहे की तो राजा धर्मपरायण होता आणि अत्यंत धर्माने वागणारा होता. म्हणून त्याची परीक्षा घेण्यासाठी इंद्र आणि अग्नी हे स्वतः, इंद्र जे रूप घेतो ते घेतो ससाना किंवा आपण गरुड पक्षाचं रूप घेतो, आणि अग्नी जे आहे ते कबुतराचं रूप घेतात. आणि गरुड पक्षाचं भक्ष्य जे आहे ते कबूतर आहे, कबुतराला पकडतं आणि गरुड खाऊन टाकतो. तर त्यामुळं ते म्हणतं की मी तुझा पाठलाग करेल आणि तू राजा उशिनरच्याकडं आश्रयाला जायचं आणि आपण त्याची परीक्षा घेऊ. त्याप्रमाणे कबूतर, राजा त्याच्या सिंहासनावर बसलेला असताना ते कबूतर येतं राजाच्या मांडीवर बसतात, म्हणतं राजा मला आश्रय प्रदान करून. तिथं लगेच गरुड येतो, ससाना पक्ष येतो. तो म्हणतो अरे हे माझं भक्ष्य आहे आणि तू मला ह्याला सोडून दे, माझं मला खाऊ दे. तर राजा म्हणतो की नाही, ह्याने माझी आश्रय घेतला आहे, शरणागती पत्करलेली आहे, तर हा सोडून तू दुसरं कोणतं पण माग, म्हणजे डुकराचं मांस माग, अजून दुसरं काय माग, ते मी तुला देईल, पण कृपा करून तू ह्यानी माझा आश्रय मागितलेला असल्यामुळं याला आता सोडून दे. तर गरुड काय म्हणतो ते फार वाक्य महत्त्वाचं आहे. तो जगत नियंत्याने माझ्यासाठी जे भोजन विहित केले आहे ते आताच्या समयी हे कबूतर आहे, त्यामुळे ती माझ्यासाठी ते सोडून दे. यस्तु मे देवविहितो भक्ष क्षत्रिय पुंगवा तम उत्सृज्य महिपाल कपोतम इमम एव मे. आणि पुढे ते असं सांगतात की सनातन काळापासून हे चालत आलेलं आहे की बाबा आजच खातोय मी असं नाही, तर फार पूर्वीपासून गरुड पक्षी कबुतराला खात आलेला आहे. त्यामुळं हे राजन, धर्माच्या सारभूत तत्वांना बाजूला ठेवून तुम्ही केळीच्या खांबासमान म्हणजेच व्यर्थ अथवा सारहीन धर्मतत्वाचा आश्रय घेऊ नका.
मा राजन सारम ज्ञात्वा कदली स्कंदम आश्रय. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यामधून आपल्याला समजून घेण्याचा एक भाग आहे की बघा, निसर्गामध्ये किंवा ह्या जगतामध्ये अशा काही विचित्र गोष्टी आहेत की त्या आपल्याला सत्य म्हणून स्वीकाराव्या लागतात. तर तो ससाना जो आहे तो काही कॉमन ससान नसतो, तो इंद्र असतो. तो त्याला तत्वज्ञान काय सांगतो की निसर्गाची जी रचना आहे ना त्याप्रमाणे तू कार्य कर. कारण निसर्गामध्ये आपण पाहतो की मांजर कुणाला खातं? उंदराला खातं. मग आपण असं म्हटलं नाही आता आपल्याला उंदरावर दया करायची, तर मांजरावर अन्याय होईल. बरोबर आहे का नाही? कारण मांजर मरून जातील, त्याचं खाद्यच आहे उंदीर. त्यामुळे त्यांचं कार्य चालू आहे, तुम्ही ते चालू द्या. तू अननेसेसरी चुकीचा धर्माचा अर्थ घेऊ नको. कशाप्रमाणे घेऊ नको म्हणतो? केळीच्या खांबाप्रमाणे. आता असं का वाक्य वापरले? आपण कोणत्याही गोष्टीला जर काही भक्कम खांब करायचं असेल तर केळीचा खांब वापरतो का? नाही वापरू शकत, कारण ते ताकद नाही. ती कदली स्कंद म्हटलंय कारण का त्याचा तुम्ही असं घरासाठी आता आपलं बाबळीचं लाकूड वापरू, केळीचं नाही वापरा, कारण माहिती आहे ते लगेच खाली येईल, त्याच्यात दमच नाही. तर इथं ते इंद्र काय म्हणतो त्यांना, गरुड रूपामध्ये असलेला, की तू चुकीचा काय धर्म काढू नको. हा निसर्गाचा नियम आहे की एक ससाना पक्षी त्याला खाणार आहे, त्यामुळे ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालू दे. फुकटचं तू धर्माचा हे घेऊ नको, आश्रय घेऊ नको, फुकटचा वेगळा चुकीचा धर्म पण काढू नको. मांजर उंदराला खाणार, उंदर अजून काहीतरी दुसरं खाणार, हा निसर्गाचा नियम ठरलेला आहे. वाघ हरणाला खाणार, हरिण खूप छान दिसते म्हणून आपण हरणावर दया करायची म्हणून सगळ्या वाघांना गोळ्या घालत बसून चालणार नाही. तर ते त्यांचं खाद्य आहे नैसर्गिक, ते खात राहणार आहे. तर तू त्याच्यात भाग घेऊ नको असं इंद्र सांगतोय. पण राजा उशिनीर काय म्हणतो की हे मी शिबी देशाचे राज्य तुला बहाल करायला तयार आहे, किंवा तुला अजून दुसऱ्या कोणत्या वस्तूची अपेक्षा असेल तर ती सुद्धा देतो, परंतु मला ज्याने शरणागत स्वीकारलेलं आहे, तू मला मान्य आहे म्हणतो. जे उशिनीर म्हणतो हे तत्व मला मान्य आहे की तू कबुतरा खा, पण ह्या कबुतराने माझा आश्रय प्रदान केलाय, घेतलेला आहे. आणि राजा म्हणून माझं कर्तव्य आहे की जो माझी शरणागती मागेल त्याला शरणागती देणं. त्यामुळे तुला मी दुसरं मांस पण द्यायला तयार आहे ना, तू ते घे ना. मी कुठं नाही म्हणतोय, माझं असं म्हणणं नाही की भूतदया प्राणीदयाच करायची, पण ह्याने मला हा माझा धर्म बनलेला आहे राजा असल्यामुळं. मी सामान्य माणूस नाही आहे, तर मी राजा आहे. आणि राजाचा कर्तव्य काय आहे? राजाचं कर्तव्य फक्त लोकांच्या पुरतं नाही. आपण आताही पाहू शकतो की देशाचा जो पंतप्रधान असतो, राज्याचा जो मुख्यमंत्री असतो, तो फक्त त्यांनी काळजी मनुष्यांचीच घ्यावी असं नाही, ते इथली झाडं, वनस्पती, प्राणी सगळ्यांच्यावर त्यांनी दया करायची असते. आणि म्हणून आपण पाहतो की गो हत्याचा कायदा आहे, आमच्या म्हणजे ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्ट आहे तुमच्या माहितीसाठी. कारण का ते राजाला कर्तव्य करावे लागतात. आणि ते म्हणतो मला त्यांनी शरण मागितली, मला आश्रय देणं माझा धर्म येतो, हे मला माहिती आहे की नैसर्गिकरित्या तुझा ते भक्ष्य आहे, पण मला आश्रय मागितल्यामुळं माझा तो धर्म बनलेला आहे. आणि म्हणून मी तुला दुसरं द्यायला तयार आहे अन्न, पण तू मला कृपा करून हे सोडून माग. मग तो म्हणतो तू खरोखर धर्माचं पालन करणार आहे का? मला आता पाहायचं आहे का फुकटचा धर्माचा आव आणतो. जर तुला असं वाटत असेल ना तर तू एक काम कर, मला बाकीच्यांचं मांस नको देऊ, तुझं स्वतःचं मांस दे. आणि किती दे? तर ह्या कबुतराच्या वजना इतकं दे, जास्त पण नको देऊ, त्याने मी माझी भूक भागवतो. राजा म्हणतो ठीक आहे. तराजू बोलवलं जातो आणि एका बाजूला ते कबूतर बसवलं जातं आणि राजा त्याचं मांस काढून त्या दुसऱ्या तराजूच्या याच्यामध्ये टाकायला सुरुवात करतो. आता तो कबूतर कोण असतं? स्वतः अग्निदेव. त्यामुळे ते कबूतर काय एवढा वजनाने हलकं नसतं. राजा सगळं मांस काढायला लागतो तरी ते काय कबुतराचं पारडं हे होत नाही. शेवटी राजाला लक्षात येतं की बाबा ही माझी परीक्षा आहे, आणि तो स्वतः त्या पारड्यात बसतो, कारण त्याचं मांस शरीराचं ऑलरेडी निघालं असतं. त्यामुळं त्याच्यावर इंद्रदेव हे सगळे प्रसन्न होतात. ते म्हणतात की जोपर्यंत पृथ्वीवर ही जीवसृष्टी राहील तोपर्यंत राजा तुझ्या धर्मपालनाची कथा लोक चर्चा करत राहतील. आणि म्हणून आजही आपण पाहतो की कुठं ना कुठं ज्यावेळेस खरा धर्मपरायण व्यक्तीचं जे काही उदाहरणं दिली जातात त्यात ह्या शिबी राजाचं किंवा उशिनर राजाचं, खरं नाव त्याचं उशिनर आहे, त्याचा देश शिबी होता. पुस्तकामध्ये मला वाटतं कुठंतरी पूर्वी धडा होता तो शिबी म्हणून, शिबी राजाची कथा म्हणून होत आहे. तर तो त्या अनुषंगाने आणि ती कथा त्या ठिकाणी युधिष्ठिर महाराजांना लोमस ऋषी सांगतात
तिथून पुढे मग ते दुसऱ्या आश्रमात येतात. तो आश्रम असतो श्वेतकेतू या ऋषींचा. आणि तिथं त्यांना सांगतात लोमस ऋषी की हा आश्रम असा आहे की इथं स्वतः श्वेतकेतू ऋषींना सरस्वतीने मानव स्वरूपामध्ये येऊन त्यांना वरदान दिलेलं आहे. तर श्वेतकेतू ऋषी एवढे महान होते आणि त्यांनी आणि त्यांचा जो भाचा आहे अष्टवक्र, या दोघांनी मिळून पूर्णपणे त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये वादविवादामध्ये त्यांना कुणी हरवू शकत नव्हतं, एवढं ज्ञान त्यांच्याकडे होतं. मग पुन्हा युधिष्ठिर महाराज म्हणतात की कृपया मला त्यांची कथा सांगा, मला त्यांच्याबद्दलची माहिती सांगा. मग लोमस ऋषी सांगतात की हे जे श्वेतकेतू ऋषी होते हे उद्दालक नावाच्या ऋषींचे पुत्र होते. त्यांचा आश्रम होता उद्दालक ऋषींचा आणि त्यांचे पुत्र म्हणजे श्वेतकेतू. आणि त्या उद्दालक ऋषींच्याकडे एक शिष्य त्यांचा होता, जो अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करत होता, अभ्यास करत होता, अध्ययन करत होता. त्याचं नाव होतं कहोड. आणि तो कहोडची जी काही प्रामाणिकता पाहून हे उद्दालक जे आहेत तर त्यांची मुलगी असते सुजाता, तिचा विवाह त्या कहोड ऋषींच्या बरोबर लावून देतात. आणि त्या कहोड ऋषींना च्यापासून सुजाता गरोदर राहते. आणि गरोदर राहिल्यानंतर हे जे अष्टवक्र असतात हे खऱ्या अर्थाने ज्ञानी असतात. त्यामुळे ते गर्भामध्ये असतानाच ते कहोड ऋषींचे वेदपठण जे चालू असतं ते ऐकतात. आणि गर्भातूनच एके दिवशी बोलतात, पिताजी तुम्ही एवढं वेदपठण चांगलं करताय पण तरी तुमचे त्रुटी राहत आहेत, तुम्ही उच्चार व्यवस्थित करत नाही. ते कोणताही बाप चिडणारच नाही, आपला पोरगा आपल्याला शिकवायला जात आहे म्हटलं. त्यामुळं ते म्हणतात की अरे तू अजून जन्माला पण आला नाही आणि तुझ्या बापाला शिकवतो, हो तुझ्यात ही हिंमत की तुझ्या बापाला तू त्रुटी काढतो. तू अशा वेड्या वाकड्याप्रमाणे माझ्यातल्या त्रुटी काढत असल्यामुळे मी तुला शाप देतो की तू 8 ठिकाणी वेडा वाकडा बनशील. त्यामुळं तो जन्माला जेव्हा येतो तेव्हा तो अष्टांग म्हणजे अष्टवक्र, त्यामुळे म्हणलं काय अष्ट म्हणजे 8 ठिकाणी त्याचा अंग वेडवाकडा झालेला असतं. हा त्याच्या वडिलांचा शाप असतो. परंतु ज्ञान काय त्याचं वक्र नसतं, ज्ञान अत्यंत हे असतं. आणि हे कहोड ऋषी जे आहेत ते त्यांचा नाही त्यांचा वध कशाने होतो ते मी पाहतोय जरा. हां सॉरी आता लक्षात आलं. तर कहोड ऋषीने हा शाप दिला त्याच्या पुत्राला. तर आणि आता ते आश्रमामध्ये राहत असल्यामुळे त्यांच्याकडे काही धन नसतं. तर जन्माला यायच्या अगोदर 10व्या महिन्यामध्ये म्हणजे 9 महिने संपल्यानंतर त्यांची पत्नी कहोड ऋषींची पत्नी म्हणजे ही सुजाता आहे, ती विनंती करते कहोड ऋषींना की अहो आपल्याकडे काहीच धन नाही आहे, कृपा करून मला माझ्या मुलाचं संगोपन करायचं आहे, माझं प्रसूती व्यवस्थित झाली पाहिजे, आपल्याला काही मला चांगले खाद्यपदार्थ लागतील, तुम्ही काहीतरी धन कमवून आणा किंवा मागून आणा. आणि मग कहोड ऋषी पत्नीच्या आग्रहास्तव ते बाहेर पडतात. आणि मग त्यांना कळतं की राजा जनक हे जे आहेत ह्यांच्या दरबारामध्ये वादविवादाची स्पर्धा होते. आणि वादविवादाची स्पर्धेमध्ये जो कोणी विजयी होतो त्याला खूप मोठं धन मिळतं. आणि त्या ठिकाणी राजा जनकांच्याकडं बंदी नावाचा एक विद्वान असतो. तो बंदी जो आहे त्याच्याबरोबर वादविवाद करावा लागतो. मात्र दुसरी अट अशी असते की जर तुम्ही त्याच्यामध्ये अयशस्वी झाला म्हणजे जिंकू शकला नाही तर ते बंदी मध्ये च्याबरोबर तुम्ही हरले तर तुम्हाला नदीमध्ये डुबवलं जातं, मारलं जातं. पण कहोडला वाटतं की माझ्यात ज्ञान आहे, त्याच्यामध्ये तो अहंकार असतो, त्यामुळे तो मी जिंकेल, काय प्रॉब्लेम नाही. आणि मग कहोड तिथं जातो राजा जनककडं आणि तो वादविवाद करतो. त्या वादविवादामध्ये मात्र कहोडचा पराभव होतो आणि कहोडला डुंबून मारलं जातं. आता ही बातमी उद्दालकांना कळते, सुजाताला कळते, ते अत्यंत दुःखित होतात. पण उद्दालक त्या म्हणतात की अरे तुझी आता डिलिव्हरी होणार आहे, कृपा करून तू मुलाला सांगू पण नको, कारण त्याला दुःख होईल की माझा पिताच नाही आहे. त्यामुळे ती माता त्याला काही सांगत नाही. त्याचा जन्म होतो आणि त्यामुळे तो समजतो त्याच्या आजोबाला म्हणजे उद्दालक मुनीलाच पिता समजून त्यांच्याबरोबर हे करत असतो, वावरत असतो. आणि उद्दालकाचा पण पुत्र समवयस्क पुत्र असतो, म्हणजे मामा जो आहे याचा अष्टवक्रचा तो समवयस्क असतो, श्वेतकेतू. तर ते दोघं जण ह्यांनाच पिता समजतात. श्वेतकेतूला माहिती असतं की
हा का ह्याची माझे वडील ह्याचे पिता नाही आहेत. एकदा काय करतो तो, मांडीवर बसलेला असताना उद्दलकाल तो खेचतो आणि तो म्हणतो ए माझे पिता आहेत, असं टिंगलीत बोलतो तो. त्याला ते शंका येते, अरे माझे पिता नाही म्हणजे काय. मग तो आईच्या मागे लागतो आणि विचारतो नक्की काय आहे. मग आई त्याला त्यावेळेस 10 वर्षाची असतानाची ही घटना आहे. मग त्याला सगळी कथा सांगते की अरे असं झालं होतं, असं झालं होतं, तुला मला सांगायला नाही सांगितलं म्हणून मी बोलले नव्हते, परंतु ही अशी घटना घडलेली आहे. मग तो श्वेतकेतू म्हणजे त्याच्या मामाला म्हणतो चल आपण जाऊया आणि राजा जनकच्या आश्रममध्ये जाऊन आपण त्या बंदीबरोबर वादविवाद करूया. आणि ते दोघंच निघून जातात. त्याच्यामध्ये द्वारपाल सोडत नाही. ते म्हणतो अरे लहान मुलांना कुठं तू आम्ही सोडणार. पण तो द्वारपाल सांगतो माझ्याकडे ज्ञान आहे म्हणतो. तो म्हणतो नाही रे ते तुला शक्यच नाही, तू इतका छोटा आहे, तुझ्याकडे काय ज्ञान असायचे कारण आहे. मग तो म्हणतो असं काहीतरी तू, त्याला तरी त्या द्वारपालाला वाटतं, पण तो म्हणतो आता मी नियम ब्रेक करू शकत नाही, तू असे काही श्लोक म्हण की राजा जनकाला इथून तिथं ऐकायला जातील की जेणेकरून तुला बोलवलं जाईल. आणि ते श्लोक बोलल्यामुळं राजा जनक विचारतो अरे कोण बाहेर आहे. मग हा लहान मुलगा आहे. मग तो त्याला आत घेतलं जातं आणि मग तो विनंती करतो की मला ह्या बंदीबरोबर हे करायचं आहे, वादविवाद करायचा आहे. पहिल्यांदा ते तयार होत नाही. त्याला सांगतात की अशी आट आहे. तो म्हणतो चालेल आम्ही दोघं करणार. आणि हा अष्टवक्र जो आहे त्या बंदीला या वादविवादामध्ये हरवतो. आणि तो म्हणतो की आता तुम्ही त्याला हे करा, नदीमध्ये समाधी द्या. मग तो सांगतो की नाही मी स्वतः वरुणदेव आहे, मला ह्याच्यात काही फरक पडणार नाही, ठीक आहे मी माझं कार्य संपलं आता इथलं, मी जाईल, परंतु हे अष्टवक्र मी तुला तुझ्या पित्याचं भेट घडवून आणू शकतो. आणि त्याप्रमाणे तो जो बंदी आहे त्याच्या कृपेमुळे कहोड ऋषी त्या नदीतून उत्पन्न होतात. ते मुलाला त्यांचे आशीर्वाद देतात, म्हणतात की अरे खरोखर मी भाग्यशाली आहे. याच्यासाठीच म्हणजे ते फार चांगला शब्द वापरतात. ते राजा जनकला बोलतात की हे राजा जनक, लोक आपल्या चांगल्या कर्माचे फळ म्हणून पुत्रप्राप्तीची यासाठीच इच्छा करतात की जे कार्य आपणास स्वतः करता आले नाही ते पुत्राने करावे. पहा म्हणजे पूर्वापारपासून ही परंपरा चालू आहे. आज सुद्धा आपल्याला प्रत्येकाला वाटतं की मला जे काय करता आले नाही ते माझ्या पोराने बनावं. मला डॉक्टर बनता आलं नाही, माझ्या मुलाने डॉक्टर बनावं. मला खूप पैसा कमवता आला नाही, मला खूप ऐश्वर्य कमवता आलं माझ्या. प्रत्येकजण आपल्या पोराकडून ती अपेक्षा बाळगत असतो. हे कधीपासून चालू आहे? कहोड मुनीपासून चालू आहे. तर ते कहोड मुनी त्या ठिकाणी ते हे करतात आणि मग ते त्याला सांगतात की मला माफ कर, माझ्या शापामुळं तुला हे असं शरीर मिळालेलं आहे, परंतु मी तुला आता वर देतो. तू समंगा म्हणून ही जी नदी आहे त्या नदीमध्ये तू स्नान कर आणि त्याच्या जलस्पर्शाने तुझं सर्व अंग जे आहे ते सरळ होईल. मग ती समंगा नदी जी आहे तिलाच मधुविला आता असं म्हणतात, कारण ती हरिद्वारच्या जवळ आहे उत्तरांचलमध्ये. तर त्या ठिकाणी ते स्नान करतात अष्टवक्र आणि मग त्यांचा जो काही शरीर आहे ते पूर्ववत होतं. तर हा जो प्रसंग आहे हा प्रसंग शेवटचा प्रसंग लोमस ऋषी त्यांना सांगतात. आणि अष्टवक्र गीता नावाने प्रसिद्ध आहे तुमच्या माहितीसाठी, कारण त्यांना खूप ज्ञानी होते ते. आपण जसं म्हणतो भगवद्गीता, तसं अष्टवक्रांनी जे नॉलेज सांगितलेलं आहे त्याला अष्टवक्र गीता असेही म्हणतात. तर ते नॉलेज अष्टवक्राकडून आलेलं आहे. तर एवढ्या कथा लोमस ऋषी या तीर्थयात्रेच्या निमित्तानं युधिष्ठिर महाराजांना सांगतात आणि ते आज आपल्याला प्रभुपादांच्या कृपेने आज या परंपरेमध्ये आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत. तर फार फार धन्यवाद. हरे कृष्ण. आपले जर काही प्रश्न असतील तर 2 प्रश्न आपण घेऊया. हरे कृष्ण. कलाताईंना काय विचारायचं आहे? चांगला प्रश्न आहे कलाताईंचा. म्हणजे सोमरस म्हणजे काय नक्की? तर मी सुद्धा याचा बराच सर्च मारला, कारण मला वाटलंच होतं कोण ना कोण विचारेल जेव्हा सोमरसाचा उल्लेख येईल. आणि बऱ्याच जणांना सोमरस पान करायची इच्छा असते. त्यामुळं आणि म्हणजे आत्ताच्या लोकांनी सोमरस म्हणजे दारूला हे दिलं आहे. वास्तविकपणे त्याचा तो म्हणजे .0 मधला 1% तो हे नाही आहे. म्हणजे दारू म्हणजे सोमरस म्हणू शकत नाही, परंतु ते एक उच्च प्रतीचं पेय आहे एवढं आपण समजू शकतो. की म्हणजे अमृता खालोखाल, म्हणजे अमृतामध्ये जी पावर आहे, आपण अमृत कुंभ किंवा अमृताबद्दल माहिती ऐकली, त्याच्या खालोखाल जर काय असेल दिव्य तर तो सोमरस आहे. आणि म्हणून विचार करा ना तुम्ही, त्याच्यावरून तुम्ही म्हणजे तो सोमरसाचा अधिकार इंद्र रागावतो, कारण म्हणजे त्याची हे किती असेल, महत्ता काय असेल की हा सोमरसाचा अधिकार फक्त माझा आहे.
कारण आपण म्हणू शकतो ना, कोणती उच्च गोष्ट असेल तर ते उच्च व्यक्तीचा अधिकार आहे तिच्यावर. तर इंद्र म्हणतो की अरे सोमरसाचा फक्त अधिकार माझा आहे, तो अश्विनी कुमारांच्याकडे जाऊच शकत नाही. त्याच्यावरून तो क्रोधित होतो. तर सोमरस इज नॉट हा. आणि आता आपण काय समजतो, म्हणजे दारू पिल्यानंतर जसं माणसाला नशा येते, म्हणजे त्याला असं वाटतं की तो हवेत आहे तरंग, परंतु दारूची नशाची कुठं तुलनाच होऊ शकत नाही सोमरसपणाची. पण ते एक पेय आहे आणि ते दिव्य धामातील पेय आहे असं आपण म्हणू शकतो. नाही, नशा म्हणजे आपली आता हे का, हा धन्यवाद, तुम्ही हा मुद्दा काढला. कृपा करून आपल्याला नेहमी एक ज्यावेळेस आध्यात्मिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील किंवा दिव्य गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला सगळ्याच गोष्टी इथल्या गोष्टीच्या तुलनात्मक रीतीने समजून चालणार नाही. कारण कसं आहे, समजा दारूची नशा आहे, सोमरसाची पण नशाच असेल ना, यस नशा असेल म्हणजे तिचा हे असेल, पण ती नशा म्हणजे त्यांच्या ह्याच्याशी तुलना नाही होऊ शकत, दारूच्या नशेशी नाही तुलना होऊ शकत. आणि तिचा आपण अनुभव घेतला नाही तर आपण तिच्याबद्दल जास्त बोलू पण शकत नाही, पण तिचे ह्याच्याशी तुलना पण करू शकत नाही, हे मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. कारण दारूची जी नशा आहे ती हँगओव्हर त्याला म्हणतात, की ते दारू पिला तेवढा 2 तासासाठी येतो आणि त्याच्यानंतर डोकं दुखायला लागतं, अंग दुखायला लागतं. इट्स नॉट लाईक दॅट. त्यामुळं आपण त्या नजरेतून, म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला म्हणलं अप्सरेच्या अनुषंगाने, की आपण ह्या नजरेतून नाही पाहू शकत सोमरसाकडे. आपल्याला जी गोष्ट माहिती नाही तर आपण त्या ठिकाणी ती तुलना करू नये. पण एवढं नक्की समजून घ्यायला पाहिजे की तो एक दिव्य रस आहे की जो अमृताच्या खालोखाल आहे, तेवढं त्याचं महत्त्व आहे. हा, ते येत नाही. दारूने तुम्हाला तुम्हाला भ्रम होतो म्हणजे विरुद्ध आहे. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. दारूने तुमचा बलाचा भ्रम तयार होतो, पण बल येत नाही. कारण त्याला वाटतं मी याला फाईट मारेल, आणि त्याला दुसरा एका फाईट मारले की तो पार 10 कोलांट एवढे मारून पडतो. दारूची परिस्थिती आहे, पण तसं नाही सोमरसाचं ना. धन्यवाद सचिन प्रभू. अजून कोणाला? मला वाटतं आज काही प्रश्न नाही आहे, तुम्ही पण शांत आहेत प्रश्न विचारणार आहे. तर फार फार धन्यवाद. आज आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊ. हरे कृष्ण.